स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये 2.6 ला आपण स्टार्ट करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण कंपोजिशन ऑफ कोप्लेनर फोर्सेस यूजिंग ग्राफिकल मेथड ही पूर्णपणे आपण डिस्कस करणार आहोत। त्यानंतर रिझल्टंट ऑफ कनकरंट फोर्स सिस्टम अँड पॅरलल फोर्स सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ मॅक्झिमम 4 फोर्सेस ओनली। तर मॅक्झिमम 4 फोर्सेसचे आपल्याला एक्झाम्पल हे फायनल एक्झाममध्ये येऊ शकतात मित्रांनो। त्याचबरोबर जे काय कनकरंट आहेत, पॅरल फोर्स सिस्टीम आहे, नॉन कनकरंट, ठीक आहे, आणि कोप्लेनर यांच्या जे काय फोर्सेस आहेत याच्यावरती आपण कशा पद्धतीने रिझल्टंट हा फाइंड आउट केला जातो आणि तो कोणत्या मेथडनं, ग्राफिकल मेथडनं कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो हे पूर्णपणे आपण या 2.6 मध्ये आपण स्टडी करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण पूर्णपणे या 2.6 मधला जो काय थेरी पार्ट आहे ते आपण डिस्कस करणार आहोत आणि याच्या नंतर सगळ्यात शेवटला आपण याच्यावरती एक्झाम्पल हे आपण बघणार आहोत। तर सगळ्यात फर्स्ट पॉइंट स्टार्ट करूयात, ग्राफिक स्टॅटिस्टिक्स। म्हणजे बघा, ग्राफिक स्टॅटिस्टिक्स म्हणजे बघा काय असतं। ग्राफिक स्टॅटिक्स इज that branch of engineering science which deals with solution of a problem in statics by graphical method। ग्राफिकल मेथडनं आपण जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याचं सोल्युशन आपण फाइंड आउट करतो। प्रॉब्लेम्स इन स्टॅटिक्स इन्क्लुडेड रिझल्टंट ऑफ व्हेरियस फोर्स सिस्टीम, बीम रिॲक्शन्स असतील, फोर्स इन फ्रेम्स असतील किंवा ट्रसेस। तर आपण याच्यामध्ये स्टॅटिक्स प्रॉब्लेम म्हणजे काय असतात बघा, जे काही वेगवेगळे फोर्स सिस्टीम आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचे बीम रिॲक्शन्स असतील, तुमचे कॉलम असतील, कॉलमच्या वरती जो बीम असतो त्याच्यावरती वेगवेगळे जर फोर्स ॲक्ट होत असतील तर त्या बीमची रिॲक्शन कशा पद्धतीने फाइंड आउट केली जाते। किंवा एखादं फ्रेम स्ट्रक्चर आहे, फ्रेम स्ट्रक्चर म्हणजे अशा पद्धतीने 2 कॉलम आहेत किंवा 3 कॉलम आहेत, पूर्णपणे बीम आहे, याच्यावरती अशा पद्धतीने ट्रायंग्युलर आहे किंवा XYZ कॉम्पोनंट असतील, तर फ्रेम सिस्टीम, फ्रेम पूर्णपणे फ्रेम असेल तर त्याचा रिझल्टंट कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो। किंवा ट्रसेस, जे काय तुम्ही ट्रस बघता, ब्रिज बघता, लोखंडाचे ब्रिज, अशा पद्धतीने ब्रिज असतात तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळे ट्रसेस वापरले असतात। असे इनक्लाइंड रेल्वेच्या ब्रिजवरती तुम्हाला बघायला भेटतील। किंवा एखादं मोठं पत्र्याचं शेड असेल तर याच्यामध्ये अशा पद्धतीने ट्रस असतात मित्रांनो, अशा पद्धतीने ट्रायंग्युलर असतात। अशा पद्धतीने तुम्ही फ्रेम सिस्टीम ही बघितली असेल ट्रसमध्ये, ठीक आहे। तर हे अशा पद्धतीचे ट्रस, याच्यामध्ये जे काय फोर्सेस असतात तर याचा रिझल्टंट फाइंड आउट करणे हे पूर्णपणे आपण स्टॅटिक्समध्ये बघतो। तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण ग्राफिकल मेथडचा यूज करतो। ग्राफिकल मेथड ऑफ सॉल्विंग अ प्रॉब्लेम इनकॉर्पोरेट्स यूज ऑफ जिओमेट्रिकल फिगर्स लाईक पॉईंट असतील किंवा स्ट्रेट लाईन्स असतील, पॅरलोग्राम्स असतील किंवा पॉलिगॉन्स असतील। तर हे सर्व काही टाईपचे जे काय बॉडीज आहेत त्याच्यामध्ये तुमचं स्ट्रेट लाईन असेल किंवा एखाद्या पॉईंटवरती लोड असेल किंवा पॅरलोग्रामचं स्ट्रक्चर असेल, पॉलिगॉनचं स्ट्रक्चर असेल, तर हे आपण सॉल्व्ह करू शकतो ग्राफिकल मेथडने। त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, द रिझल्ट्स ऑब्टेन्ड बाय धिस मेथड मे बी टॅली विथ दॅट ऑब्टेन्ड बाय ॲनालिटिकल मेथड इफ सफिशियंट केअर इज टेकन इन द ग्राफिकल मेथड। आपण ग्राफिकल मेथडनुसार जे काय आपण रिझल्टंट फाइंड आउट करतो तर ते तुम्ही टॅलीसुद्धा करू शकता। ॲनालिटिकल मेथडने आपण ऑलरेडी ॲनालिटिकल मेथड बघितलेली आहे मित्रांनो। ॲनालिटिकल मेथडचा यूज करून आपण कशा पद्धतीने रिझल्ट्स हे फाइंड आउट करतो, सेम त्याच पद्धतीने आपण ग्राफिकल मेथडसुद्धा वापरून रिझल्ट फाइंड आउट करू शकतो आणि हे दोन्ही तुम्ही टॅली करू शकता। ग्राफिकल मेथडनं जे काय आपला रिझल्ट आलेला आहे ते तुम्ही टॅली करू शकता बाय यूजिंग ॲनालिटिकल मेथड, ठीक आहे। ग्राफिकल मेथड इज जनरली यूज्ड इफ द फोर्स सिस्टीम इज कॉम्प्लिकेटेड, इट इज सुटेबल अँड क्विक इन द ॲनालिसिस ऑफ अ फ्रेम, ट्रसेस आणि बीम। ग्राफिकल मेथड ही कधी जास्त करून यूज केली जाते जेव्हा आपली फोर्स सिस्टीम ही खूपच कॉम्प्लिकेटेड आहे। अशा टायमिंगला ग्राफिकल मेथड वापरून आपण जे काय आपले रिझल्ट आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्टंट पाहिजे असेल, XYZ कॉम्पोनंट पाहिजे असेल तर ते आपण फाइंड आउट करू शकतो आणि ही सुटेबल आणि क्विक मेथड आहे, ठीक आहे। कशामध्ये तुम्ही त्याच्या ग्राफिकल मेथडने तुम्ही फ्रेमचं ॲनालिसिस करू शकता, ट्रसचं ॲनालिसिस करू शकता, बीमचं ॲनालिसिस हे करू शकता मित्रांनो। आता हे ॲनालिसिस कशा पद्धतीने केलं जातं हे तुम्हाला जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात तेव्हा तुम्हाला पूर्णपणे डीपमध्ये तिथे शिकायला भेटेल, ठीक आहे। इथे थोडे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत डिप्लोमाला, आपल्याला एवढं काही जास्त डिटेलमध्ये नाही आहे। नेक्स्ट बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ फोर्स। फोर्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं बघा, अ फोर्स कॅन बी रिप्रेझेंटेड ग्राफिकली बाय ड्रॉइंग अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ द गिवन फोर्स. द लेंथ ऑफ अ line to a suitable scale is proportional to the magnitude of the force and the arrow head
indicates the direction of the force and it indicates the direction of the force and its sense. म्हणजे बघा मित्रांनो, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एखाद्या फोर्सचं आपण ग्राफिकली रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने करतो हे आपण ऑलरेडी बॉयज नोटेशनमध्ये बघितलेलं आहे. बॉयज नोटेशन आपण ऑलरेडी 2.1 मध्ये सुद्धा आपण पूर्णपणे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते पण इथे 2.1.6 मध्ये आपण बघितलं होतं कशा पद्धतीने फोर्स आहे, फोर्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं. आपण स्केलला कन्वर्जन करतो, त्याचबरोबर त्याच्या डोक्यावरती जो काय ॲरो असतो तो ॲरो काय इंडिकेट करतो हे सर्व काही आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पूर्णपणे बघितलेलं आहे 2.1.6 मध्ये. त्याच्यामुळे आता बघण्यात काहीही अर्थ नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, समजलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं करतो. आणि बॉयज नोटेशनवरती क्वेश्चनसुद्धा येऊ शकतात तुम्हाला फायनल एक्झाममध्ये. हाऊ इज द फोर्स रिप्रेझेंटेड बाय बॉयज नोटेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा बॉयज नोटेशन. व्हॉट इज बॉयज नोटेशन, एक्सप्लेन विथ स्केच. व्हॉट इज बॉयज नोटेशन, वेअर इट इज यूज्ड, इंडिकेट एनी 4 पॅरलल फोर्सेस बाय बॉयज नोटेशन. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हे जे आहे 4 नंबरचा क्वेश्चन, याच्यासाठी तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. बॉयज नोटेशनचा यूज करून आपण कशा पद्धतीनं फोर्स हे रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या डायग्राम काढाव्या लागतील. समजलं. तर अशा पद्धतीने क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात तुम्हाला बॉयज नोटेशनवरती. याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे स्पेस डायग्राम, वेक्टर डायग्राम, हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात.